भेट दिली म्हणजे मला वाटतं बीड जिल्ह्यामध्ये बहुतेक 20-21 वर्षांनंतर आपल्याला इतकी अतिवृष्टीचा आपल्याला अनुभव आला. गेली 4 वर्ष तर आपण दुष्काळाशीच सगळे सामना करत होतो. एकीकडे अर्थात ह्याचं दुःख आहे की बळीराजाला दुष्काळाच्या संकटातून बाहेर काढेपर्यंत आता ओला दुष्काळाचा सामना त्यांना कुठेतरी करावा लागतोय. पण त्याचबरोबरीने थोडंसं एक कुठेतरी दिलासा हा आहे की निदान पिण्याच्या पाण्याची तरी आता आपल्याला गैरसोय राहिलेली नाहीये. येणाऱ्या काळामध्ये शेतीच्या दृष्टीने पण आता हा पाऊस फायद्याचा ठरणार आहे. पिण्याचं पाणी मनुष्यासाठी पण आणि जनावरांसाठी पण उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तो एक दिलासा आहे. आणि शासन पातळीवरती शासन तर नेहमीच कटिबद्ध राहिलेलं आहे. जिथे कोरड्या दुष्काळासाठी शेतकऱ्यांना अनुदान असेल, पीक विमा असेल, तत्परतेने विशेषतः आपल्या जिल्ह्याला नामदार पंकजाताई या पालकमंत्री लाभल्यामुळे न भूतो न भविष्यती असे आपण 900 कोटीचे विमे आपल्या जिल्ह्यामध्ये आले. तर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा शासकीय पातळीवरती सर्व मदत करण्यात येईल. इथे मला विशेष करून प्रशासनाचे आभार मानावेसे वाटतात, कारण प्रशासनातल्या सर्व अधिकाऱ्यांनी पूर्ण जिल्हा पातळीवरती सगळीकडे पुराचे धोके लक्षात घेऊन त्यांनी पूर्वसूचना देऊन गावं वेकेट करणं असेल किंवा जिथे जिथे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली तिथे जाऊन लोकांना दिलासा देण्याचं काम असेल ते मला वाटतं प्रशासनाच्या पातळीवरती खूप चांगल्या पद्धतीने हाताळलंय. प्रशासन जसं काम करत आहे तसं शासन आणि सत्ताधारी पक्षाचे खासदार म्हणून जे काही शासकीय दृष्ट्या मदत करता येणं शक्य असेल त्या मदत आम्ही करत आहोत. उदाहरणार्थ आज मी येताना तेलगावमध्ये काल एका शेतकऱ्याची म्हैस वाहून गेली तर त्याला 12 तासाच्या आत त्याच्यापर्यंत चेकची पोच झालेली आहे. तर मला वाटतं शासन आणि प्रशासन मिळून तात्काळ मदत देण्याचं काम फार चांगल्या रीतीने चालू आहे. परळीमध्ये जे काही बीडमध्ये जीवितहानीचं कोणतंही वृत्त नाही आहे. मग ते मनुष्याच्या जीवनाचं असेल किंवा प्राण्यांच्या असेल, सुदैवाने तशी कोणती हानी झालेली नाही आहे. प्रशासनाने वेळेआधी सूचना दिल्यामुळे लोकांनी काळजी घेतली आहे. मी आज या माध्यमातून फक्त एवढंच सर्वसामान्य नागरिकांना एक आवाहन करू इच्छिते की लोक खूप उत्साहित होतात पाऊस बघून, पाणी बघून, बंधाऱ्यांवरती जाऊन असेल किंवा धरणांवरती जाऊन असेल फोटो काढण्यामध्ये विशेषतः युवा वर्गाला एक थोडंसं कुठेतरी त्यांना एक उत्सुकता आहे. तर अशा प्रकारच्या गोष्टी करत असताना काळजी घ्यावी. प्रशासन तुमच्या मदतीला धावून येईलच, परंतु स्वतःच्या जीवाची जिम्मेदारी ही आधी स्वतःची आणि मग प्रशासनाची किंवा शासनाची असते. तेव्हा सगळ्यांनी जरा सतर्क राहिलं पाहिजे. शासन आणि प्रशासन सगळ्यांच्या सेवेसाठी तत्पर आहे, तर त्यांना मदत करण्यासाठी मदत करा असं मी नागरिकांना आवाहन नक्की करेन. थँक्यू.